खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श प्राथमिक शाळेत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शाळेच्या रंगमंचाजवळ एका 68 वर्षीय सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। शुक्रवारी सकाळी शाळेचा चौकीदार नेहमीप्रमाणे ड्युटीवर आला असता त्याला ही धक्कादायक घटना दिसून आली आहे। तात्काळ शाळेतील शिक्षकांना याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। आत्महत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे नाव 68 वर्षीय आनंद किशोर राजूरकर आहे। ते केडियानगर परिसरात राहत होते। मूळचे ते कारखेडा यवतमाळ येथील असलेले राजूरकर हे शाळेच्या मागे यादव यांच्या घरी पत्नीसोबत भाड्याने राहत होते। कांडलकर सिक्युरिटी या संस्थेमार्फत ते आदर्श प्राथमिक शाळेत रात्रकालीन सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते। प्राथमिक माहितीनुसार या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद हे कारण असल्याची चर्चा आहे। सिटी कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।